इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। राजगुरुनगर या ठिकाणी कॉलेजला गेलेली ती तरुणी अचानक बेपत्ता झाली होती। सर्वत्र तिचा शोध सुरू होता, मात्र ती कुठेच सापडत नव्हती। तपास सुरू असतानाच एक सीसीटीव्ही समोर आला, ज्यामध्ये तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून जाताना दिसली आणि त्या दृष्टीने तपास सुरू असतानाच एक नको असणारी बातमी समोर आली। या तरुणीचा भीमा नदी पात्रात मृतदेह सापडला आणि त्यानंतर तपासाची दिशाच बदलली। दुचाकीवरील त्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असता एक धक्कादायक बाब समोर आली। कोण होता तो तरुण आणि त्या कॉलेज तरुण सोबत नेमकं काय घडलं पाहूया। खेड तालुक्यातील रहिवासी असलेली ही मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती। 11 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कॉलेज संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी पाबळ रोडवर थांबली होती। त्याचवेळी त्या ठिकाणी आला आरोपी नवनाथ मांजरे। नवनाथ मांजरे हा या तरुणीच्या गावातच रहिवासी होता। घराजवळ राहणारा चल तुला घरी सोडतो असं म्हणून त्याने या तरुणीला दुचाकीवर बसवलं। घराजवळच राहणारा हा व्यक्ती असल्याने या तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत केली आणि इथेच घात झाला। दरम्यान हा प्रवास सुरू असतानाच मध्येच आरोपींचे शेत लागले। त्याने मला उसाच्या शेताला पाण्याची बारी द्यायची असं सांगून त्याने तरुणीला नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात नेले। उसात नेल्यानंतर त्याने या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। तरुणीने विरोध केला असता शेतातील दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात टाकला। तरुणी जागीच गतप्राण झाली। त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह ओढत नेत जवळच असणाऱ्या भीमा नदी पात्रात टाकून दिला आणि त्यानंतर काही घडलंच नाही असं दाखवत गावात वावरत राहिला। इकडे ही तरुणी बेपत्ता झाल्यावर तिचा सर्वत्र शोध सुरू झाला। त्याचवेळी एक सीसीटीव्ही कॅमेरा आरोपी नवनाथ मांजरे याच्या दुचाकीवर बसल्याचे दिसून आलं आणि त्यानंतर लगेचच तिचा मृतदेह सापडला। पोलिसांनी नवनाथ मांजरेला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर येईल। पोलीस आरोपीकडे चौकशी करतात, मात्र तो उलटसुलट उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय। सध्या तो 8 दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे, तर दुसरीकडे आरोपी घटना घडल्यानंतर बिनधास्तपणे गावात हिंडत होता। असे काही घडलेच नाही। खून केल्यानंतर तो जवळच्याच गावात असणाऱ्या यात्रेलाही जाऊन आला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती असल्याने तो स्वतःच्या दुकानात नारळ विकत होता। गावातील तरुणी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याने माझ्या शेतात नदीजवळ कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला, पण मी घाबरून तिकडे गेलो नाही असे गावात सांगितले। मात्र म्हणतात ना, कुठलाही गुन्हा फार काळ लपून राहत नाही, तसंच काहीसे या प्रकरणात झालं आणि पोलिसांनी आरोपी नवनाथला अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में। कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स। गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा। तो ये सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ। हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266।